कर्मयोग प्रतिष्ठान संलग्न सौ श्रद्धाताई गोरक्ष उर्फ आप्पा परांडे जनहित मंच यांच्या वतीने गणपती विसर्जन करण्यासाठी त्रिवेणी संगम प्रयागराज येथून आणलेल्या पवित्र जलाचे गंगापूजन आणि आरती समारंभ आज श्री जानूबाई देवी हॉल धनकवडी पुणे येथे संपन्न झाले। गणपती विसर्जनासाठी गंगाजल वापरणार हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम आहे। या प्रसंगी आमदार भीमराव अण्णा तपकीर, आमदार विजय बापू शिवतारे, राष्ट्रसंत भाऊ महाराज परांडे, योगगुरु दीपक शिळीमकर, वैशाली शिळीमकर, तात्यासाहेब भिंताडे, सौ श्रद्धाताई गोरक्ष आप्पा परांडे, मोनल दुगड, गौरव दुगड, अध्यक्ष गोरक्ष आप्पा परांडे, हनुमंत परांडे आदी मान्यवर उपस्थित होते। या अनोख्या उपक्रमाबद्दल बोलताना कर्मयोग प्रतिष्ठान संलग्न सौ श्रद्धाताई गोरक्ष आप्पा परांडे जनहित मंच अध्यक्ष गोरक्ष आप्पा परांडे म्हणाले, मागील वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि घरगुती अशा एकूण 6,800हून अधिक गणेश मूर्ती या ठिकाणी विसर्जित करण्यात आल्या होत्या। यंदाच्या उपक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही दरवर्षी काशी वाराणसी येथून गंगाजल आणत होतो। यंदा कुंभमेळा होता, यामुळे आम्ही प्रयागराज येथून टँकर आणले आहेत। वाटलं की खरं इंद्रप्रस्थच मध्ये आपण आलेलो आहोत। इतका भव्य आणि दिव्य हा सोहळा आप्पासाहेबांनी आयोजित केलेला आहे। वास्तविक पाहता नॉर्मल जल आणि गंगाजल यामध्ये इतका फरक आहे की नॉर्मल पाण्याचं तितकं महत्त्व नाही, गंगाजल म्हणजे की त्याचं इतकं महत्त्व आहे की आपण जिथे गंगेचा उगम होतो ते जल म्हणजे गंगाजल। ह्या गंगाजलाकडे आपण धार्मिक, सामाजिक, राष्ट्रीयदृष्ट्या आणि जे आपलं हिंदुत्वाची संस्कृती आहे त्या दृष्टीने आपण पाहिलं जातं। आणि ते गंगाजल आपण ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये जातो, शरीरामध्ये घेतलं जातं, त्यावेळेस शरीरातले बरेचसे बॅक्टेरिया त्या गंगाजलमुळे त्यातून परत आपल्याला ऑक्सिजन बऱ्याच प्रमाणामध्ये मिळत जातं। ज्यावेळेस आपण ते जल डोक्यावर ठेवतो त्यावेळेस आपल्या शरीरातल्या ज्या काही निगेटिव्हिटी आहेत त्या बाहेर पडतात आणि शरीरामध्ये वेगळ्या पद्धतीची एनर्जी निर्माण होते। आणि हे सर्वसामान्यांना प्रयागराज किंवा उत्तराखंड जे गंगा नदी आहे त्या ठिकाणी जाणं योग्य होत नाही किंवा त्यांना त्यांच्या जे सांसारिक आहे त्याच्यामुळे त्यांना जाणं तिथपर्यंत होत नाही आहे। पण हा उपक्रम जागेवर बसला धनकवडीवासियांना आप्पासाहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने उपक्रम हा वास्तविक आता पुण्यात नव्हे महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीचा आज आपण गणपतीचं विसर्जन करतो त्या पाण्याचं कोणत्या ठिकाणीवरनं ते पाणी आलेले, कशा पद्धतीचं पाणी ते पाहिलं जात नाही, परंतु जिथे गंगाचा उगम होतो ते गंगाजळ त्या पाण्यामध्ये आपल्या गणपतीचं विसर्जन होतं। याच्यापेक्षा वेगळी आनंदाची गोष्ट नसावी मला वाटतं। आम्ही यमुना, गंगा आणि गुप्त सरस्वती या 3 नद्यांचा त्रिवेणी संगम, या संगमावरनं आम्ही जवळजवळ 1000 लिटर पाणी काशीवरनं धनकवडी येथे पुण्यामध्ये आणलेलं आहे। पुण्यामध्ये आपल्या बाप्पाचे आपण स्वागत खूप छान थाटामाटात करतो, आनंदाने करतो, तसंच बाप्पाचे आपलं विसर्जनही तितक्याच आनंदाने आणि याने व्हावं यासाठी आम्ही हे गंगाजल हौद या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत। धनकवडीतील प्रचंड धनकवडीतील नागरिकांनी आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी या आपल्या उपक्रमाला खूप प्रतिसाद दिलेला आहे। या ठिकाणी विधिवत आपण काशीवरनं जे पुजारी आलेत त्यांच्याकडून आपण आरती करून विधिवत आपल्या गंगाजल हौद या ठिकाणी सज्ज झालेले आहेत। आणि मी धनकवडीकरांना सांगेल सर्वांनी आपल्या लाडक्या बाप्पांचं विसर्जन गंगाजल हौदामध्येच करावे। एकमेव असा उपक्रम जो की आपली आस्था, आपले संस्कार याला आपण अनुसरून गंगेचं पाणी गेले 5 वर्ष झालं आपण इथे गणेश विसर्जनासाठी घेऊन येतो। ह्याच्या मागचा हेतू एकच आहे की आपण 10 दिवस भावी गणपतीचं बसवतो, त्याची प्रतिष्ठापना करतो आणि 10व्या दिवशी जेव्हा विसर्जन होतं तेव्हा कुठल्याही पाण्यामध्ये विसर्जन होऊ नये याच्या मागचा एक हेतू। आणि आपली आस्था गंगा म्हणजे आपल्या भारतामध्ये सगळ्यात पवित्र अशी मानली जाते। त्या गंगेच्या चरणी आपल्या गंगेच्या जलामध्ये आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन व्हावं एवढीच इच्छा मनात पकडून मी गेले 5 वर्ष झाले ही सेवा करतो। आणि ही सेवा करत असताना गुरुदेव दीपकजी, गुरुमाऊली वैशालीजी, बापू शिवतारे, तात्यासाहेब भिंताडे आणि आमचे श्रद्धास्थान भाऊ महाराज परांडे हे सगळे मला नेहमीच साथ देतात, त्यांचेही मी धन्यवाद देतो।